प्रदीप दादा सगळं संपवलं तुम्ही. छान, शाबास शाबास. प्रदीप दादा आता मी तुम्हाला एवढं सगळं खाऊ पिऊ घातलं म्हणजे आता आपण कोण? आपण चांगले मित्र झालो. मित्रच मित्राला एवढं सगळं खाऊ पिऊ घालतो. मित्रच मित्राला मदत करतो की नाही? आणि हे बघा सगळ्यात महत्वाचं, मित्र मित्राशी कधी खोटं बोलतो का? सगळं खरं खरं बोलतं की नाही? मग आता मला सगळं खरं खरं सांगायचं. सांगणार की नाही? शाबास. मग मला आता सांगा, भीमाबाई खोपडे म्हणजे तुमच्या ताई, त्यांचे तुम्ही कोण? भाऊ. त्या तुम्हाला सख्या भावापेक्षा जास्त मानायचे की नाही? म्हणजे आता त्यावेळेचं तुम्हाला सगळं खरं खरं जे काही घडलं ते सगळं माहिती असणार. मला सांगा, भीमाईच्या पोटात जे बाळ होतं. नाही नाही नाही, मी नाही सांगणार, मी नाही सांगणार. चिडायचं नाही. चिडाय आपल्यात काय ठरलंय? आपण कोण आहोत? मित्र आहोत की नाही? मग मित्र मित्रावर चिडत नाही. मग आता मला सांगा, त्या बाळाचं तुम्ही पुढं काय केलं? बाळासाहेबांनी ते बाळ एका मोलकरणी करवी मारून टाकायला दिलं होतं. ती मोलकरीण कोण होती? काय नाव तिचं? काय थांबा. नाही 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 विचारणार मी तुम्हाला. नाही, ओरडा करायचं नाही. कोण? शारदा तू कुठे गे? शारदा तू हे ना गे? शारदा. शारदा. शारदा? शारदा. ही शारदा नावाची कोणीतरी एक बाई आहे, जी खोपडेंच्या घरात मोलकरीण म्हणून कामाला होती. या शारदाची कुंडली काढावी लागणार. मग बघ माझी प्रश्नपत्रिका कशी अशी चुटकी सरशी सुटते की नाही. पण या शारदाला आता शोधायचं कुठं? एक धागा. या शारदापर्यंत पोहोचायचा एक तरी धागा माझ्या हाताला लागू दे. मग बघ. हे शारदा नाव ऐकल्यापासून ना मला असं सतत वाटतंय की हे नाव कुठंतरी ऐकलंय मी. कुठंतरी ऐकलंय, असं ओळखीचं वाटतंय ग. वाटणारच की. आपली सगळ्यात मोठी शत्रू ती सावित्री, तिच्या आईचं नाव नाही का ते? शारदा. यस यस, सावित्रीची आई शारदा. पण तिचा या सगळ्याशी काही संबंध असेल का? आम्हाला नाही वाटत. आम्हाला फक्त असंच वाटलं आणि ते आठवलं म्हणून आम्ही बोललो. आणि एका नावाची अनेक माणसं आहेत या जगात. तो उगाच नाही एवढा विचार करू नका. ती कशाला जाईल मरायला त्या खोपड्यांच्या घरात? हे समजा सोडा, त्यापेक्षा जरा उद्याचा विचार करा. काय आहे उद्या? काय आहे उद्या? 1 तारीख आहे उद्या. 1 तारीख. लई दिवसापासून उद्याच्या दिवसाची वाट बघत होतो. फायनली ते दिवस उजाडलाय. अशी वाट लावतो ना त्या अर्जुनची, ते बघाच. असा तसा सोडणार नाही होत त्याला. मागचा लई हिशोब पुरा करायचा आम्हाला. बघाच तुम्ही आम्ही काय करतो ते. मज्जा. अर्जुन, अरे थांब. हे घे. आज पहाटे मंदिरात गेले होते. तिकडच्या पुजाऱ्यांनी हा अंगारा दिलाय बघ. देवाकडे साकडं घातलंय की माझ्या नवऱ्याला चांगली नोकरी मिळू दे आणि देव माझं मागणं पूर्ण करेल नक्की.
झालं? अरे थांब थांब, मी पण येते तुझ्यासोबत. कशाला? काही गरज नाहीये. असं कसं गरज नाही? आपले संत काय म्हणून गेले? एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. हा, तर नोकरी नाही देऊ शकत मी तुला, पण मिळवून द्यायला मदत तर करूच शकते की. चल. ए, माझं मी बघ. काय माझं मी बघतो? आलेच मी, थांब. हो अर्जुन दादा चला लवकर. ईश्वर तू इकडे. वय अहो अर्जुन दादा तुम्हाला कंपनीत बोलावले. आज पगाराचा दिवस आहे ना व. मला नको पगार बिगार, तुमच्यात वाटून घे. अहो अर्जुन दादा, अहो तुम्हासनी नको पण बाकीच्यासनी तर पाहिजे आहे ना व. अहो तुम्ही नसल्यामुळे सगळ्यांचे लय हाल झाल्यात बघा. म्हणजे अहो त्या नवीन आलेल्या मॅडम आहे ना व, त्यांनी सगळ्यांचा पगार तटून धरलाय बघा. त्यांचं असं मत आहे, जवळ तुम्ही कंपनीत येणार नाही तवर कुणाचा बी 1 रुपया देणार नाही. अहो हातावरची पोट आहे सगळ्यांची, आणि कंपनीत कसं डोरावानी राबून घेतात माहिती आहे ना व. अहो आता पगार नाही म्हटल्यावर उपाशी मरणंच आलं की हो. तुमच्या पाया पडतो अर्जुन दादा. अहो तुम्ही नाही आले तर घरात कुणाच्या चूल बी जळायची नाही बघा. चल. अर्जुन थांब. हे सगळं तू त्या कंपनीत परत जावं म्हणून मुद्दाम चाललंय. नंदा बहिणींना आपण काय आज ओळखतोय का? त्या काय करू शकतात आपल्याला माहिती आहे ना. हे बघ अर्जुन, त्यांना तुला त्यांच्या हाताखाली राबताना बघायचंय, आणि मी नाही ते होऊ देणार. हे बघ, नको जाऊस तू प्लीज. नको जाऊ म्हणजे? त्यांच्या पगाराचं काय मग? त्यांच्या घरात लहान मुलं आहेत, कळतंय तुला? माझ्यामुळं कित्येक घरं उपाशी राहतील. हे पाप मला माझ्या माथ्यावर नाही घ्यायचंय. अर्जुन, ए, मी काय करायचं आणि काय नाही हे मला नाही शिकवायचं. अर्जुन, मी समजू शकते, पण नंदा वहिनी, काही झालं तरी तू त्या बाईच्या हाताखाली काम नाही करायचं. हो तर घरी बस, मी कुठेतरी काम करेन, पण तिथं नाही. सावे, चल लेवल कर आता. अर्जुन परत येईपर्यंत तुझ्या हाताला काम लागलंच पाहिजे, नाहीतर ती बाई जीव काढेल तुझ्या नवऱ्याचा. आणि माझ्या अर्जुनच्या वाटाला कोणी गेलेलं मी खपवून घेणार नाही. मला वहिनी, अहो मालकीन बाई, तुम्ही इकडे कसं काय? ते आले होते का कामासाठी? बरं ते नाही, अहो मालकांची तब्येत कशी आहे आता? म्हणजे लईच धाडस केलं बघा त्यांनी काल. माघार काय घेतली नाही हा, पण दिलेला शब्द पूर्ण केला बघा. आता बरे आहेत ना ते? हो, आता बरी आहे. बरं झालं आपली भेट झाली. मी येणारच होते तसं, पण का म्हणजे काय काम होतं का? हा, म्हणजे सध्या त्याचीच गरज आहे. म्हणजे हो, म्हणजे अर्जुनने नोकरी सोडली. हा, थोडे प्रॉब्लेम होतात ना घरात. काही काम असेल तर बघा ना, आता लई गरज आहे पैशांची. चमकी इकडे. मला ते एक काम करा ना, तुम्ही काळजी नका करू, तुम्ही जा घरी, मी तुम्हाला फोन करते. अहो मालकीन अहो मला माहिती आहे, पण मला अर्जुनशी बोलायला लागेल ना. एक काम करते ना, मी त्याला विचारते आणि तुम्हाला सांगते ना, फोन करून तुम्हाला कळवते मी. हा, तुम्ही नका काळजी करू. या तुम्ही. मला ताई तुम्ही जा आता पटकन आतमध्ये, मी तुम्हाला नंतर सांगते. या प्लीज या, माझी बहीण आली आहे बघा, मला अशी बोलू देत. कोण होत्या त्या? हा, त्या काही नाही, कामवाली बाई आहे, इकडेच राहतात. 2 दिवसापासून पाठी लागल्या. का? हेच काम पाहिजे म्हणून. असू दे,
तू अचानक कशी काय आली इकडे? येऊ नाही का? जाऊ दे बाई, जाते तर काय. आता विचारू पण शकत नाही का? तुझी आठवण आली म्हणून आले भेटायला. बाकी कसं चाललंय ग? एकदम मस्त. हे काय? गाडी, घर, एकदम झकास. मग तुला काय वाटलं? एवढं होऊन पण अर्जुनने मला काही कमी पडू दिलं नाहीये. खरंय ग? तुझी गाडी आहे काही? हा मग कशी आहे? मस्त आहे. सावे ऐक ना, चल ना घरला जाऊ. दोन्ही कामं एकत्र होतील. तुझं घर बी बघणं होईल आणि गाडीत फिरणं बी होईल. चल चल. अगं हो हो, जाऊया ना, जाऊया की. त्याचं काय ते ड्रायव्हर अगं बाहेर गेलाय. किल्ली त्याच्याकडेच आहे ना. त्याला म्हणलं होतं मी, किल्ली इथेच ठेवून जा, 2 मिनिटात येईन म्हणला आणि तो गेला. ते गेलाच. ठीक आहे मग थांबू की आपण वाट बघू. चालतंय. असं म्हणतेस? एक्सक्यूज मी. सावे, आपल्या वाटा केव्हापासून वेगळ्या झाल्या ग? माझ्याशी खोटं बोललीस. मला फसवताना काहीच वाटलं नाही सावे तुला. चमके. अहो सकाळी 8 वाजेपासून रांगेत उभे, तरी अजून पगार दिला नाही तुम्ही. एवढी वर्ष झाली या कंपनीत काम करतोय, जुन्या मालकाने 1 रुपयासाठी सुद्धा अडवलं नाही. याच मालकाला कामावर ठेवले दिसा नावे. ते काही नाही, आम्हाला आमचा पगार आत्ताच पाहिजे, नाहीतर पगार पाहिजे ना. ये इकडे जरा रेंज मध्ये ये. पगार पाहिजे खरे तुला. अरे काय रे? आम्हाला धमकी देतो. धमकी देतोय रे. समान नागरी कायदा इथं आम्ही म्हणाल ना, तोच कायदा. कळलं? नोकर आहेस ना? इकडे बघ. बरोबर नोकर आहेस ना, मग नोकरासारखं राहायचं. कसं? टाच खाली. साहेब चुकी झाली, आमचा पगार द्या आणि आम्हाला जाऊ द्या साहेब. मिळणार, मिळणार, सगळ्यांना पगार मिळणार. पण केव्हा? जेव्हा तो अर्जुन्या इथं येणार तेव्हा. ए बलराम, सावकाश. ए मारू नको. मारू नको. भीती वाटायला लागली मला. मस्या आला, मस्या आला, या सगळ्यांचा मस्या आलाय. लपू दे ना मला. असं काय करतोय? मारेल मारेल ते कुठून मी मार. वहिनी पळा क्या. असं काय कर. ओ पळा मारेल ते. वहिनी वहिनी वहिनी. मालक झालायस ना, तर मालकासारखं वाग. या आता नोकर आपल्याला सांगणार मालकासारखं कसं राहायचं ते.
कसं आहे बलराम, कंपनी विकत घेतली, मालक झालो म्हणजे काय सगळं मिळवलं असं होत नाही. कंपनी चालवण्यासाठी ना डोकं लागतं, बुद्धी लागते, जी तुझ्याकडे अजिबातच नाहीये. हा जो खोटेपणा आहे, ही जी दादागिरी आहे, याच्यावर जो मोठेपणा मिळवलाय ना, तो फार काळ टिकणार नाहीये, कळलं ना? माझ्यासाठी या सगळ्यांचे पगार थांबवले होते ना, द्या माझा पगार द्या. अगं बाई, भाऊजी नाही, तुम्ही फक्त मसीहा म्हणायची खोटी आणि बच्चन सारखा हातच पुढे केला की हो, हा? नाही, हात तर तुला पसरायचेच आहेत रे, पण काय आहे ना, नियम तो नियम. नाही, तुझी गाडी ज्या स्पीडनं तडफडत इथवर आली ना, तसंच रिव्हर्स घेऊन तिकडं मागे जाऊन रांगेत उभं राहायचं. हा? जा. भाऊजी, अहो काय गंमत आहे ना. एकूणे एकेकाळी आपण असे रांगेत उभे असायचो आणि आता आता ह्यो रांगेत उभा आहे आणि आपण तिथं. वा. वहिनी लय माज होता ना याला, कसा उतारला आला का नाही लाईनीत. मी काय म्हणतो वहिनी, या एवढ्या चांगल्या सोहळ्याचं लाईव्ह टेलिकास्ट झालं पाहिजे ना. वयू होय दाजी, मामाला फोन कर, मामाला व्हिडिओ कॉल कर मामाला. करतो की. मामा, दाजी एक मिनिट, या दाजी. मामा तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट आहे. थांबा थांब थांब. हा हे बघा, हे नाही थांब थांब. आता बघ, हे बघ हे बघ हे बघ. आता बघ कसं. अरे ह्यानं आपल्याला लाईनीत उभा केला होता, आता त्याला आपण लाईनीत उभा केलाय. हे पण आहे, ही मजा नाही येत गड्या. बोललो फोन ठेव. ए मामा काय झालं. मजा नाही येत गड्या. गुडघ्यावर बसून पगार घ्यायला पाहिजे, याचकासारखा. अरे मामा तसं सांग की मग, नाराज कशाला होतोय. लगेच करू. ए सगळीच्या सगळी आत्ताच्या आत्ता गुडघ्यावर बसा. अहो मालकीनबाई, आमचा तुमच्या भांडणाशी काय संबंध बरं. आम्हाला आमच्या हक्काचा पगार द्या आणि जाऊ द्या आम्हाला. ए हक्काचा पगार पाहिजे होय तुला, तर गुडघ्यावर बस. सगळीच्या सगळे गुडघ्यावर बसा. काय कान फुटलं काय. पटापट पटापट.
पटापट पटापट. याला काय वेगळं सांगायचं बस